जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी माझी हे संविधान करते. आयुष्यमान करते कमजोर भारताला, आणि सुटलाच तो लांबचा तर सावधान करते, रक्षा तुझी माझी हे संविधान करते. सर्वप्रथम अखंड स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्रियांसाठी शिक्षणाचे दार उघडे करणाऱ्या महान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करते व माझे 2 शब्द सुरू करते. मित्रांनो, संविधान हे नाव ऐकलं की आपल्या सर्वांना आठवतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि SC म्हणजे शेड्यूल कास्ट लोक. आपल्या सर्वांना असं वाटतं की हे संविधान फक्त त्यांच्यासाठी लिहिलं गेलं आहे, पण असं नसून जिथं अन्याय होतो आणि त्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार होतो तिथं असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान. आज आपण संविधानाविषयी ऐकतो, बोलतो, पण आजसुद्धा कित्येक तरी लोकांना संविधान म्हणजे काय हे माहीत नाही. तर संविधान म्हणजे एक असे पुस्तक ज्यात राष्ट्र चालवण्याच्या सर्व तरतुदी एकत्रित लिहिल्या गेल्या आहेत. म्हणजेच अ बुक इन विच ऑल द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग टू द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ नेशन इज रिटन इज नोन ॲज कॉन्स्टिट्यूशन. मित्रांनो, आज मला तुमच्यासमोर बोलण्याचा अधिकार सुद्धा याच संविधानानं दिलेला आहे. आज तुम्हाला, मला आणि इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्माची पूजा करण्याचं स्वातंत्र्य आणि बोलण्याचं स्वातंत्र्य सुद्धा याच संविधानाने बहाल केलं आहे. आज आपण कितीही म्हटलं की स्त्री स्वातंत्र्य झाली, पण तरीसुद्धा तिची कुंभचना या समाजात अबला म्हणूनच केले जाते. पण बाईपणाचा माणूसपण जागणारी स्त्री ही अबला नसून सबलाच आहे हे तिने संविधानाच्या समतेच्या अधिकारावर सिद्ध करून दाखवलं आहे. चंद्रयान मोहिमेचा धुरा सांभाळणाऱ्या वनिता, ऋतू किर्धल, क्रीडा क्षेत्रात भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या मीराबाई चानू आणि पहिल्या अंतराळवीर कल्पना चावला यांनी जगाच्या पाठीवर आपलं कर्तृत्व फक्त आणि फक्त संविधानाच्या समतेच्या अधिकारामुळेच सिद्ध करून दाखवलं आहे. पण आज मात्र माझ्याच देशातल्या संविधानाची स्थिती पिंजऱ्यात अडकलेल्या एखाद्या पोपटासारखी झालेली मला दिसून येते. कारण जगाला मानवतेचा संदेश देणारा संविधान नावाचा ग्रंथ आज सुद्धा सर्वसामान्यापर्यंत पोहोचलाच नाही, किंबहुना पोहोचवल्याच गेला नाही. म्हणून मी म्हणू इच्छिते की संविधान खतरे में. आज लोग म्हणतात हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है, मगर आज अगर कोई खतरे में है तो मेरे बाबा साहेब का संविधान खतरे में है, मेरे भारत देश का संविधान खतरे में है. मित्रांनो, याच संविधानाने आपल्याला एक मत, एक मूल्य अधिकार बहाल केला, पण आज सुद्धा राजकीय समाजव्यवस्था आपल्यामध्ये दिसूनच येत नाही. आणि म्हणून 4थीच्या पुस्तकात समतेचा धडा आणि गावाबाहेर दलितांचा वाडा ही परिस्थिती आज सुद्धा बदललेली आपल्याला दिसत नाही. आणि सत्तेची गंगा ही सर्वसामान्य लोकांच्या घरी पाणी भरण्याऐवजी आज सुद्धा राजकीय ठेकेदारांच्या घरीच पाणी भरताना दिसून येते. आणि म्हणून मी म्हणू इच्छिते की आज आपल्याला संविधानाला वाचवणं अत्यंत गरजेचं बनत चाललं आहे. ना गीता पर चलता है, ना कुरान पर चलता है, ना गीता पर चलता है, ना कुरान पर चलता है. अगर मेरा भारत देश किसी पर चलता है तो मेरे बाबा साहेब के संविधान पर चलता है, मेरे बाबा साहेब के संविधान पर चलता है. मित्रांनो, संविधानाचे कलम 32 असं सांगते की जर का तुमच्यावर अन्याय झाला असेल तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागू शकता, दाद मागू शकता. पण आजची शोकांकिता बघितली तर न्याय मिळवणं इतकं अवघड झालंय की लोकांना अन्याय सहन करून घेणं जास्त सोयीचं वाटतं. आणि म्हणून संविधान वाचवणं ही काळाची गरज बनत चाललंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान समारोपाच्या शेवटच्या भाषणात बोलले होते की घटना कितीही चांगली असू द्या, त्याला वागवणारे किंवा पाळणारे लोक जर चांगले नसतील तर त्या घटनेचे नेहमीच मातारे होईल. पण जर का घटना कितीही वाईट असली, ती पाळणारे लोक जर चांगले असतील तर घटना निसंशय चांगलीच ठरेल. म्हणजेच however good a constitution may be, if those who are implementing it are bad, it will prove to be bad, and however bad a constitution may be, if those who are implementing it are good, it will prove to be good. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की इफ दिस कॉन्स्टिट्यूशन विल बी मिसयूज, आय विल फर्स्ट टू बर्न इट. मित्रांनो, आज आपल्या प्रत्येकाने एकदा तरी संविधान वाचले पाहिजे आणि संविधानाला वाचवले सुद्धा पाहिजे. शेवटी एवढंच म्हणतो, भगवद्गीता कहती है हिंदू बनो, भगवद्गीता कहती है हिंदू बनो, कुरान कहता है मुसलमान बनो, बाइबल कहता है क्रिश्चियन बनो, लेकिन मेरे बाबा साहेब का संविधान कहता है मनुष्य बनो, मनुष्य बनो.